नमस्कार, मी वेदांकी. माझ्या वेदांकी लाईफस्टाईल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण दाल बाटी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 3 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा घेतला आहे, 1.5 चमचा ओवा घेऊन तो चुरून टाकला आहे. नंतर चवीप्रमाणे पिठामध्ये मीठ ॲड केलं आहे, थोडासा खायचा सोडा टाकते 1 पिंच. त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ एकदा. त्याच्यानंतर आपल्याला पळीमध्ये तेल टाकायचं आहे, ते तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. हे मोहनासाठी तेल असतं, मोहन द्यायचं आहे पिठाला. त्याच्यासाठी आता टाकून घेतलं आणि पीठ असं व्यवस्थित मिक्स करून आता मळून घ्यायचं आहे. पीठ थोडं घट्टच मळायचं आहे, पोळीला जसं मळतो तसं नाही मळायचं आहे, घट्टच ठेवायचं आहे. त्याच्यात 1 पळी तेल मी घेऊन चांगलं मळून घेतलं आहे. या पिठाचे आता आपल्याला 3 समान गोळे करायचे तयार. ते असे व्यवस्थित शेप द्यायचं आहे त्यांना. तर मी असे 3 गोळे तयार केले. त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यात डाळ ठेवली उकडायला आणि एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यात स्टीम करण्यासाठी ते मी गोळे ठेवून दिले. आता 2 कांदे घेतले ते डाळीला फोडणीसाठी आणि 4-5 लसणाचे पाकळे आहेत, ते डाळ फोडणीसाठी तयार करून ठेवले. आणि अशा एक साईडला आपल्या कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहेत आणि ही सुद्धा वाफलेले आहेत. तर आता डाळ आपल्याला फोडणीला द्यायची आहे. ती राई, जिरं, त्याच्यानंतर लसूण, मिरची आणि कांदा टाकून मी असं छान फ्राय करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद, थोडंसं तिखट आणि डाळ पलटी करून घेतलं आहे. त्याच्यानंतर वरतून आपल्याला सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला जो आपण सांबारासाठी यूज करतो तो. तर असे मी गोळे कट करून घेते आता पूर्ण. एक साईडला आपली डाळ तयार होते, तर कढई ठेवली आहे आणि डाळ पण आपली आता झालेली आहे. तर वरती कोथिंबीर टाकून ती साईडला ठेवून द्यायची. आता कढईत तेलसुद्धा गरम झालं आहे, तर असे फ्राय करायला घ्यायचे. ते आपण बनवले ते सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. असे आपले फ्राय झालेले आहेत. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले, एकदम क्रंची होतात. त्याच्यानंतर असं वाटीमध्ये तोडून घ्यायचं, त्याच्यात ती डाळ टाकायची आणि मस्तपैकी खायचं आहे. अशा